Let the beauty of the Lord God, Lord our God, be upon us. परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो किंवा त्याचं सौंदर्य आमच्यावर राहो. Do you remember where it was? हे कुठे लिहिले आहे तुम्हाला आठवतं का? Some of you girls have got computer heads as fast as computer. तुम्हापैकी काही मुलींचं डोकं संगणकीय आहे, संगणकापेक्षा जास्त वेग त्याला आहे. And some of you have rusted old heads. आणि तुम्हापैकी काही जणांचं डोकं गंजलेलं आणि जुनं झालं आहे. If I allow my head to rust, it will rust very easily. जर मी माझ्या डोक्याला गंज चढू दिला तर ते सहजासहजी गंजून जाईल. Don't allow your heads to rust. तुम्ही तुमचं डोकं गंजून जाऊ देऊ नका. 90, Psalm 90, please. स्तोत्र संहिता 90वा अध्याय. Psalm 90, स्तोत्र 90 16 and 70. 16व आणि 17व वचन. Let your work appear unto your servants, तुझी कृत्ये तुझ्या सेवकांना and your glory unto their children. आणि तुझे वैभव तुझ्या मुलांना प्रकट होऊ दे. And let the beauty of the Lord our God be upon us. परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो. And establish thou the work of our hands upon us. आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने. Yea, the work of our hands establish thou it. आमच्या हातचे काम सिद्धीस ने. So, my friends, you have the context. मित्रांनो, तुमच्याकडे या वचनाचा मागचा पुढचा संदर्भ आहे. Moses' song, Moses' prayer. देवाचा भक्त मोशे याची प्रार्थना, त्याचं स्तोत्र. Let the beauty of the Lord God be upon us. परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो, त्याचं सौंदर्य आमच्यावर राहो. My dear friends, we only know something of this beauty प्रिय मित्रांनो, आपल्याला या सौंदर्याबाबत थोडकीच माहिती आहे. because human language cannot depict the fullness of the Godhead. कारण मानवी भाषा किंवा मानवी शब्दरचना देवाच्या परिपूर्णतेचं वर्णन करू शकत नाहीत. Our words only are descriptive of what we do आपले शब्द आपण जे काही करतो त्याचंच केवळ चांगल्या प्रकारे वर्णन करतात. and some of the works that we see in nature. आणि निसर्गामध्ये आपण जी कृत्ये बघतो त्याचंच केवळ ते वर्णन करतात. But beyond that, our words are not really expressive. पण त्या पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या शब्दांद्वारे अर्थपूर्णरित्या व्यक्त होता येत नाही. But when the beauty of Jesus is seen in your life, पण जेव्हा येशूचं सौंदर्य तुमच्या जीवनामध्ये दिसून येतं, there is something so wonderful and attractive. मग ती गोष्ट अद्भुत आणि मनोहर असते. You know, one young man by the name of Charles Finney, पहा, चार्ल्स फिनी नावाचा एक तरुण मनुष्य, he was studying law. तो कायद्याचा अभ्यास करत होता. I don't know if there are any law students here and lawyers. मला माहिती नाही इथे किती कायद्याचे विद्यार्थी आणि वकील आहेत. Oh, how I wish you would invite all the judges and magistrates. माझी उत्कट इच्छा आहे की तुम्ही तुमच्या न्यायाधीशांना या सभेला आमंत्रित करावं. Because one of these days they will have to stand before the judge of the whole earth. कारण येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना सबंध पृथ्वीच्या न्यायाधीशासमोर उभं राहायचं आहे. And I do not know how they are going to fare. आणि त्यांचा तेथे कसा निभाव लागेल हे मला माहिती नाही. So invite all the lawyers and judges that you know. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या वकिलांना आणि न्यायाधीशांना या सभेला येण्याचं आमंत्रण Let द्या. them pay attention to their heart and conscience त्यांनी त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि विवेकाने याकडे लक्ष द्यावं. and prepare to meet the judge of the whole earth. आणि त्यांनी सबंध पृथ्वीच्या न्यायाधीशाला भेटण्याची तयारी करावी. Now Finney was preparing himself to be a lawyer. चार्ल्स फिनी हे वकील होण्याची तयारी करत होते. And in the course of his law studies, आणि त्यांच्या कायद्याच्या अभ्यासामध्ये he came across Moses, the law, and the Bible. बायबल मधील मोशेचे नियम त्यांच्या वाचनामध्ये आले. Well,
he said, "Let me read what the Bible says." ते म्हणाले, बायबल काय सांगतं हे मला वाचून पाहू दे. And when he began to read the word of God, आणि मग जेव्हा ते देवाचं वचन वाचू लागले, he began to see a picture of his own sinful heart. ते आपल्या स्वतःच्या पापी अंतःकरणाचं चित्रण ते पाहू लागले. And one day, he could not attend to his law practice. एक दिवस ते आपल्या कायदा कार्यशाळेला उपस्थित राहू शकले नाहीत. So he closed his books त्यामुळे त्यांनी आपली पुस्तके बंद केली and walked out of the town. आणि मग ते गावाच्या बाहेर चालत जाऊ लागले. There was a wood there, a forest, तेथे त्यांना एक जंगल लागलं and there आणि तेथे he was first ashamed to kneel down. प्रथम त्यांना तेथे गुडघे टेकण्याची लाज वाटली. Then suddenly he became aware, मग एकाएकी त्यांना अशी जाणीव झाली की how can I be ashamed to kneel before the God of the whole world? संपूर्ण जगाच्या देवासमोर गुडघे टेकण्याची मला लाज का वाटावी. He saw the absurdity of his pride, त्यांनी आपल्या गर्वामधील विवेकशून्यता पाहिली. absurdity of his pride, स्वतःच्या गर्वातील विवेकशून्यता किंवा मूर्खपणा. and he said, I will not rise from my knees till God speaks to me. आणि ते म्हणाले, जोपर्यंत देव माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी गुडघ्यावरून उठणार नाही. And there he poured out his heart. आणि मग तेथे त्यांनी अंतःकरण ओतून प्रार्थना केली. And you know, the sun was going down the horizon, going down to the horizon. By the time he finished. आणि त्यांची प्रार्थना संपूपर्यंत अवकाशामध्ये सूर्य अस्तास जाण्यास निघाला होता. So he came back to his to his office, law office, मग ते आपल्या कायद्याच्या ऑफिसमध्ये परत आले. and when one of his seniors came, आणि त्यांच्या वरिष्ठांपैकी एक जण तेथे आले. he said he was not conducting any business that day. ते म्हणाले, आज काही मला माझं कामकाज करायचं नाही. He was attending to higher business. ते आज त्याही पेक्षा उच्च काम करणार होते. So what did he do? मग त्यांनी काय केलं. You know, bitterly cold northeast of America. आणि तो अमेरिकेतील ईशान्य भाग होता आणि तेव्हा तेथे खूप थंडी होती. And he set the fire, the hearth, in the fireplace going. आणि मग घरामध्ये जेथे शेकोटी करतात त्या जागेवर त्यांनी शेकोटी पेटवली. And आणि suddenly the Lord Jesus met him. आणि मग एकाएकी प्रभू येशू त्यांना भेटला. And he fell on his face. आणि मग ते आपल्या चेहऱ्यावरती पालथे पडले. And the Lord brought his peace into his heart. आणि मग देवाने त्यांच्या अंतःकरणामध्ये आपली शांती घातली. And such power surged through him. आणि मग त्यांच्यामधून सामर्थ्य तीव्रपणे उसळू लागलं. Till he cried ते out, असा आक्रोश करूपर्यंत की "Oh, I cannot bear more of this power." आता यापेक्षा अधिक सामर्थ्य मी माझ्यामध्ये सहन करू शकत नाही. So he became a new man that day, त्यामुळे त्या दिवशी ते एक नवीन मनुष्य बनले. forgiven by the Lord. देवाकडून क्षमा पावलेला नवा मनुष्य. Then he said, "Let me walk out in the street." मग ते म्हणाले, आता मला रस्त्यावरती बाहेर जाऊ दे. And everybody whom he spoke to on the street, आणि ते रस्त्यावरती ज्या कोणाशी बोलले असे सर्वजण they were stricken about their own sins and conscience. त्या सर्व जणांना आपल्या पापाची आपल्या विवेकामध्ये जाणीव झाली. And came under the conviction of sin. आणि त्यांना पापाची टोचली लागली. And he became a great power for the Lord Jesus Christ. आणि मग या प्रकारे फिनी देवासाठी मोठं सामर्थ्य बनले. One day, Finney went to visit a mill. आणि एक दिवस फिनी एका कारखान्याला भेट देण्यासाठी गेले. And when he went into the mill, आणि जेव्हा ते त्या कारखान्यामध्ये आत गेले, some of those girls who were working at the looms, आणि मग तेथे यंत्रमागावर काम करणाऱ्या काही मुली, they, girls giggle. They giggle for nothing. तुम्हाला माहिती आहे की मुली काहीही कारण नसताना हसत असतात. Whether they saw his beard and giggled.
त्यामुळे तेथील मुली देखील त्यांची दाढी पाहून कदाचित हसल्या I असतील. don't know. मला माहिती नाही. But पण in response to that, आणि त्या मुलींच्या हसण्याला प्रतिसाद म्हणून Finney looked at them फिनी यांनी त्यांच्याकडे पाहिलं. with great compassion. त्यांनी मोठ्या कळवळ्याने त्या मुलींकडे पाहिलं. Soon they put their heads आणि down मग त्या मुलींनी आपल्या माना खाली लवल्या. and the tears began to flow. आणि मग त्यांच्या डोळ्यामधून अश्रू ओघळू लागले. And they said, "We are sinners. त्या म्हणू लागल्या की आम्ही पापी आहोत. We need forgiveness." आम्हाला पापक्षमेची गरज आहे. And this movement and consciousness of God gripped the whole mill. आणि मग तेथे त्यावेळी असलेल्या देवाच्या उपस्थितीच्या आणि संचाराच्या जाणीवेने संपूर्ण कारखान्याची पकड घेतली. And the owner of the mill came in, आणि मग कारखान्याचे मालक तेथे आले. and he saw all his workers repenting in tears. आणि त्यांनी असं पाहिलं की त्यांचे सगळे कामगार अश्रुपूर्ण नेत्राने पश्चाताप करत आहेत. He said, "Stop the mill. तेव्हा ते म्हणाले, कारखान्याचं कामकाज थांबवा. Attend to your souls first." तुम्ही प्रथम तुमच्या आत्म्याकडे लक्ष द्या. And what आणि happened? मग काय घडलं? You know, there was no place in that factory for a meeting. त्या कारखान्यामध्ये सभा घेण्यासाठी जागा नव्हती. But they had the mule house where the horses and the mule which carry the goods were. तेथे खेचरं आणि घोडे की जे सामान वाहून येतात त्यांना बांधण्याची जागा होती. So they drove they pushed the mules out, मग त्यांनी सर्व खेचरांना बाहेर काढलं. and the whole factory gathered आणि there. मग त्या ठिकाणी सगळे कामगार जमले. There God met with them, तेथे देवाने त्यांची भेट घेतली. and all of them were transformed. Their hearts were changed. आणि मग तेथे त्या सगळ्यांचं परिवर्तन झालं. त्यांची अंतःकरणं बदलून गेली. That's called आणि revival. यालाच संजीवन म्हणतात. When God comes down, जेव्हा देव खाली उतरून येतो. what did he first preach to them? No. फिनी यांनी त्यांना प्रथम संदेश दिला का? नाही. He went there to visit the mill. ते तेथे कारखान्याला भेट देण्याकरता गेले. And all he did was look with आणि compassion. त्यांनी एवढंच केलं की त्या कामगारांकडे कळवळ्याने पाहिलं. I don't know how you look. मला माहिती नाही तुम्ही कसे पाहता. I am sorry at the way some of you can't even look graciously. तुम्हापैकी काही जण कृपाळूपणे पाहू शकत नाहीत. हे पाहून मला वाईट वाटतं. I think that's an old Indian habit to मला scowl. वाटतं की कपाळावरती आठ्या आणून पाहणं ही एक जुनाट भारतीय सवय आहे. Scowl is to disfigure your face. Look like a bulldog. कपाळावरती आठ्या आणून तोंड वेंगाडून एकमेकांकडे पाहणं एखाद्या बुलडॉग सारखं. You know? But when the beauty of Jesus comes into पण you, जेव्हा तुमच्यामध्ये येशूचं सौंदर्य येतं there will be blessing around तेव्हा you. तुमच्या भोवती आशीर्वाद असतील. So I wanted to talk to you once again about this same matter and what it leads up to. त्यामुळे मला तुमच्याशी त्याच गोष्टीबाबत आणि त्या गोष्टीचे पुढे काय परिणाम होतात त्याबाबत पुन्हा एक वार बोलायचं आहे. What is the use of fading beauty? लोप पावणाऱ्या सौंदर्याचा काय उपयोग आहे? Today beautiful आज सुंदर दिसणं and tomorrow ugly. आणि उद्या कुरूप दिसणं. Outwardly beautiful बाह्यदृष्ट्या सुंदर दिसणं but पण inwardly ugly. आंतरिक दृष्ट्या कुरूप असणं. You know, I heard of a girl. एका मुलीच्या बाबतीमध्ये मी ऐकलं. She got married तिचं लग्न झालं and she went to her husband, आणि मग ती आपल्या पतीकडे गेली marriage night, लग्नाच्या रात्री. and he said, आणि तो म्हणाला "First, let us play a game of cards." की चल आपण प्रथम पत्ते खेळूया. Nice beginning for any marriage. आणि एका वैवाहिक जीवनाची ही किती छान सुरुवात आहे पहा. You know, when I got a pack of cards, जेव्हा मी हे असे खेळण्याचे पत्ते आणले you know what my father did? तेव्हा माझ्या वडिलांनी काय केलं तुम्हाला माहितीये का? He said, "What is ते that?" म्हणाले हे काय आहे? I said, "I've got a pack of cards." मी म्हणालो मी पत्ते आणले आहेत. Cards are only for lazy ते fellows. म्हणाले पत्ते फक्त आळशी लोकांसाठी असतात. So he took that cards. I don't know what happened. To this day, I don't know how to play cards.
I can play a lot of मग त्याने games. ते पत्ते माझ्याकडून काढून घेतले. मी अनेक खेळ खेळतो, पण मला आजपर्यंत पत्ते कसे खेळतात हे माहिती नाही. My father saw people wasting their time with cards, होय, माझ्या वडिलांनी लोकांना पत्ते खेळत आपला वेळ वाया घालवताना पाहिलं and he saved his आणि son. मग त्यांनी त्या गोष्टीपासून आपल्या मुलाला वाचवलं. However, ऐका असे ना, I know that some of you assistants in the government offices, you go to the club and play मला cards. माहिती आहे की सरकारी ऑफिसमध्ये सहाय्यक म्हणून काम करणारे तुमच्यामधील काही जण क्लब मध्ये जाऊन पत्ते खेळतात. And I don't know what आणि तेथे else. तुम्ही अजून काय करता हे मला माहिती नाही. Drink beer. बियर पिता And what else? आणि अजून काय, And visit आणि Harlem. मग तुम्ही वेश्यांना भेटता. I don't know what else. अजून काय मला माहिती नाही. Go at midnight and ask your wife, isn't the food ready? मध्यरात्री घरी जाता आणि पत्नीला विचारता की जेवण तयार नाही का. All this pepper water is cold. आणि हे जेवणामधील मिरपूड घातलेलं पाणी आता थंड झालं आहे. You need to be beaten. त्यामुळे तुला आता मार देण्याची गरज आहे. I don't know how beautiful you are in your house. तुम्ही तुमच्या घरामध्ये किती सुंदरपणे वावरता हे मला माहिती नाही. There are a lot of ugly इथे people. काही खूप कुरूप लोक आहेत. Outwardly, they appear so ते beautiful, बाहेरून खूप चांगले दिसतात, but पण they are not beautiful at all. पण ते अजिबात सुंदर नाहीत. Do you know who will desire your तुमच्या beauty? सौंदर्याचा अभिलाषी कोण होईल हे तुम्हाला माहितीये का. If you turn to the 45th chapter जर तुम्ही 45व्या अध्यायाकडे वळालात, of Psalms, स्तोत्र 45 11th verse, 11वं वचन, so shall the king greatly desire your beauty. म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल. 10th verse, 10वं वचन, hearken, O daughter, आगे कन्या ऐक, consider and incline your ear. लक्ष दे, कान लाव. Forget also your own people and your father's तू house. आपले लोक व बापाचे घर ही विसर. So shall the king greatly desire your beauty. म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल. What does it say इथे here? काय म्हटलं आहे. Forget your own people and your father's house. तू आपले लोक व आपल्या बापाचे घर विसर. I notice माझ्या निदर्शनास असं आलं आहे, people will put their caste names. लोक आपल्या जातीचं नाव लावतात. Now I was telling the people in northeast India, मी ईशान्य भारतातील लोकांना सांगत होतो, in Manipur, मणिपूरमध्ये, Mizoram, मिझोराममध्ये, listen, ऐका, you have no right to put your tribal name on your church board. तुमच्या चर्चच्या फलकावर तुमच्या जमातीचं नाव लिहिण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही. You know, they are very zealous about their tribes and they like to kill the other ते tribe. आपल्या जमातीच्या बाबतीमध्ये खूप ईर्ष्यावान असतात आणि त्यांना इतर जमातीच्या लोकांना मारून टाकायला आवडतं. That is their history. तोच त्यांचा इतिहास आहे. And unfortunately, they have not been told that that kind of thing cannot continue after they say they are Christian. आणि दुर्दैवाने त्यांना असं सांगण्यात आलं नाही की ते म्हणत आहेत की ते ख्रिस्ती आहेत, त्यामुळे तो प्रकार आता इथून पुढे चालणार नाही. How terrible. किती भयंकर आहे. And I suppose nobody told you that your caste can never be reconciled to Christ. आणि मला असं वाटतं की तुम्हाला हे कोणीही सांगितलं नाही की तुमच्या जातीचा ख्रिस्ताबरोबर कधीही समेट होणार नाही. Whoever called you a Christian, तुम्ही ख्रिस्ती आहात असं तुम्हाला कोण म्हणतं हे मला समजत नाही. you may have 10,000 baptisms, तुम्ही 10,000 वेळा बाप्तिस्मा घ्या, but पण you and your old caste तुम्ही आणि तुमची जुनी जात and all its आणि antecedents त्या संदर्भातील सगळ्या पूर्वीच्या गोष्टी can never be reconciled to Christ. त्यांचा ख्रिस्ताबरोबर कधीही समेट होऊ शकत नाही. In Christ, ख्रिस्तामध्ये you are a new creation. तुम्ही एक नवीन उत्पत्ती आहात. All things have passed away. जुन्या गोष्टी निघून गेल्या आहेत. Behold, all things have become new. पहा, सगळ्या गोष्टी नवीन झाल्या आहेत. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, all things. सगळ्या गोष्टी. Daughter, मुली, forget your father's house. तू आपल्या बापाचं घर विसर.
and forget your आणि people. आपले लोक विसर. See, we are not prepared to do that. आपलं असं करण्याची तयारी अजिबात नाही. You तुम्हाला know, माहिती आहे, there's a lot of trouble in families. कुटुंबामध्ये अनेक समस्या असतात. You all know the old story. तुम्हाला त्या सगळ्या जुन्या कहाण्या माहिती आहेत. What girl, what happened? काय मुली, काय झालं? See, he beat me पहा, त्याने मला मारलं and I ran away. आणि मग मी पळून आले. Where did you run, तू girl? कुठे पळून आलीस मुली? Oh, to my mother's house, अहो, माझ्या आईच्या घरी, father's house. माझ्या वडिलांच्या घरी. So, म्हणून you take all the trouble to that house. तुम्ही सगळ्या समस्या त्या घरी घेऊन जाता. What a terrible state. किती भयंकर परिस्थिती आहे पहा. Forget your father's house. आपल्या बापाचं घर विसर. Build your house. स्वतःचं घर बांध. You promised at the marriage तू विवाहाच्या वेळी वचन दिलं आहेस. that in sickness and in health, poverty and in wealth, आजारपणामध्ये आणि आरोग्यामध्ये, गरिबीमध्ये आणि श्रीमंतीमध्ये, for good or evil, वाईटामध्ये किंवा बऱ्यामध्ये, you will be faithful to that animal whom you married. ज्या जनावराबरोबर तू लग्न केलं आहेस त्याच्याशी तू विश्वासू राहशील असं तू त्याला वचन दिलं आहेस. You should have thought about that before marriage. त्याबाबत तुला लग्नाच्या अगोदर विचार करायला हवा होता. That animal smelt the money in your father's pocket त्या जनावराला तुझ्या वडिलांच्या खिशातील पैशाचा वास आला and came running forward and said, I will marry your आणि daughter. मग तो पळत येऊन म्हणाला की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. And now that animal can only bite and claw. आणि आता ते जनावर पंजा मारू लागलं आहे आणि चावा घेऊ लागला आहे. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, that is the state of our marriage. आपल्या विवाहांची अशा प्रकारची अवस्था आहे. Why? का? The Lord will greatly desire your beauty. प्रभू तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल. The king will desire your beauty. राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल. No beauty. कुठलंही सौंदर्य नाही. No beauty in our family. आपल्या कुटुंबामध्ये कुठलंही सौंदर्य नाही. How terrible. किती भयंकर गोष्ट आहे. No beauty. कुठलंच सौंदर्य नाही. No beauty in the office. ऑफिसमध्ये सौंदर्य नाही. Everybody trying to undercut the other. चढाओढीमध्ये प्रत्येक जण इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे. Everybody saying, oh, this fellow is not letting the bribe money trickle down to me. प्रत्येक जण म्हणत आहे की हा मनुष्य माझ्याकडे लाचेचा पैसा पोहोचू देत नाही. Ugly atmosphere in the office. ऑफिसमध्ये असं कुरूप वातावरण. And when you come home, आणि मग जेव्हा तुम्ही घरी येता ugly atmosphere in the house. घरामध्ये देखील कुरूप वातावरण. All right. ठीक आहे. When you go to the church, जेव्हा तुम्ही चर्चला जाता what kind of atmosphere? तेथे कुठल्या प्रकारचं वातावरण असतं? There shouldn't be competition तेथे there. कुठलीही चढाओढ नसावी. There shouldn't be evil speaking there. तेथे वाईट बोलणं नसावं. There shouldn't be blaming the pastor or somebody there. तेथे पालकांना दोष देणं किंवा इतरांना दोष देणं नसावं. There should not be a kind of race to be an important person there. महत्वाची व्यक्ती बनण्याची चढाओढ किंवा शर्यत तेथे नसावी. Everywhere we go, we take ugliness with us. आपण जेथे कुठे जातो तेथे आपण आपल्या बरोबर कुरूपपणा घेऊन जातो. You know, my friends, माझ्या प्रिय मित्रांनो, Indian boys and girls who go abroad, भारतीय मुलं मुली की जे परदेशामध्ये जातात some of them work very hard, त्यांच्यापैकी काही जण खूप कष्ट करतात. but पण some of their, you can't write their history. त्यांच्यातील काही जणांचा इतिहास तुम्ही लिहू शकत नाहीत. Misery. अगदी दुर्दशा. One young man said to me in Europe, wrote to me, युरोपमध्ये एका माणसाने मला लिहिलं all the sins of Europe have come into की me. माझ्यामध्ये युरोपमधील सगळी पापं आली आहेत. Yes. होय, Our business is to collect the garbage in America, England,
Japan and Australia, अमेरिका, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया येथील कचरा गोळा करणं हे आमचं काम आहे. and become a great आणि dump, मग मोठी कचरा कुंडी होणं, garbage dump. मोठी कचरा कुंडी. It is so sad. खूप दुःखदायक आहे. Can't take the beauty of Jesus with you. आपल्या बरोबर येशूचं सौंदर्य घेऊन जाऊ शकत नाहीत. My dear people, माझ्या प्रिय मित्रांनो, the beauty which Jesus gives you is not superficial beauty. येशू जे सौंदर्य तुम्हाला देऊ करतो ते केवळ वरवरचं सौंदर्य नव्हे. So, my dear friend, त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो, how beautiful is our Savior, आपला तारणारा हा किती सौंदर्यवान आहे, who died for my sins and yours, की जो तुमच्या आणि माझ्या पापांकरता मरण पावला, to give us this enduring freedom and की beauty. ज्याने आपल्याला हे टिकणारं स्वातंत्र्य आणि सौंदर्य दिलं आहे. Let us pray. प्रार्थना करूया, Let us pray. प्रार्थना करूया. Let us